स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामरा प्रकरणामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आलाय. सत्ताधारी आणि शक्तिशाली लोकांविषयी व्यक्त केलेलं मत किंवा त्यांच्यावरती केलेलं विडंबन सध्या कथित गुन्हा ठरत असल्याचं अनेक घटनांमधून समोर आलंय. गुजरातमध्येही काही दिवसांपूर्वी असंच एक प्रकरण समोर आलं होतं. त्याच प्रकरणाचा निकाल देताना सर्वोच्च न्यायालयानं अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर भाष्य केलंय. काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे राज्यसभेतील खासदार इम्रान प्रतापगढी यांच्या एका कवितेवरून गुजरातमध्ये त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता. तेथील उच्च न्यायालयानं देखील ही कविता सामाजिक स्वास्थ्य बिघडवणारी आहे असा ठपका ठेवला होता. हेच प्रकरण पुढे सर्वोच्च न्यायालयात गेलं आणि याच प्रकरणी निकाल देताना सर्वोच्च न्यायालयानं उच्च न्यायालय आणि पोलिसांना खडे बोल सुनावलेत. न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती उज्ज्वल भुयान यांच्या खंडपीठानं हा निकाल दिलाय. निकाल देताना न्यायालयानं म्हटलंय की भारतीय न्याय संहितेतील कलम 196 अंतर्गत आरोपी विरोधात कारवाई करताना पोलिसांनी काही पथ्य पाळली पाहिजेत. संबंधित गुन्ह्यात कमकुवत मनाचे, सतत असुरक्षित वाटणारे आणि टीकेकडे कायम धोका म्हणून पाहणारे लोक आरोपी विरोधात काय म्हणतात याला महत्त्व न देता मनाने खंबीर असलेले, धैर्यवान आणि समंजस लोकांच्या नजरेतून पोलिसांनी घटनेकडे बघायला हवं. कमकुवत मनाच्या लोकांना कधीच टीका केलेली सहन होत नाही, पण त्यामुळे पोलिसांनी कोणाचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य हिरावून घेता कामा नये. भारतीय न्याय संहिता किंवा भारतीय नागरिक सुरक्षा संहिता काय सांगते हे बघताना पोलिसांनी देशात सर्वोच्च स्थानी असलेल्या राज्यघटनेचा विचार केलाच पाहिजे. राज्यघटनेनं देशातील प्रत्येक नागरिकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेलं आहे. तो प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार आहे. पोलिसांनी कोणाही विरोधात कारवाई करताना राज्यघटना आणि त्यातील मूलभूत हक्क यांचा आधी विचार करायला हवा. पोलीस हे जरी घटनेतील अनुच्छेद 12 नुसार स्टेट या संकल्पनेत मोडत असले तरी ते सुद्धा देशाचे नागरिकच आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठीही राज्यघटनेतील मूलभूत हक्क हे जास्त महत्वाचे आहेत. त्यांनी कोणतीही कारवाई करण्यापूर्वी राज्यघटनेचाच विचार केला पाहिजे. उच्च न्यायालयाला सुनावताना सर्वोच्च न्यायालयानं म्हटलंय की राज्यघटनेनं देशातील नागरिकांना दिलेले मूलभूत हक्कांचं संरक्षण करणं हे न्यायालयांचं कर्तव्य आहे. जर पोलिसांकडून किंवा सरकारकडून लोकांच्या मूलभूत हक्कांचं उल्लंघन होत असेल अशा वेळी मूलभूत हक्कांचं संरक्षण करण्याची जबाबदारी न्यायालयांची असते. नागरिकांना मिळालेल्या मूलभूत हक्कांचं संरक्षण करण्यासाठी देशात न्यायपालिकांशिवाय इतर कोणतीही संस्था नाहीये. भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद 226 आणि भारतीय नागरिक सुरक्षा संहितेतील BNSS कलम 528 अनुसार देशातील उच्च न्यायालयांना अंगभूत अधिकार बहाल केलेले आहेत. उच्च न्यायालयांनी या अंगभूत अधिकारांचा वापर केला पाहिजे. पोलीस तपास झाला की नाही याचा विचार करत न बसता राज्यघटनेनं नागरिकांना दिलेल्या मूलभूत हक्कांचं संरक्षण करण्यासाठी उच्च न्यायालयानं त्यांचे अंगभूत अधिकार संबंधित प्रकरणांमध्ये तातडीनं वापरायला हवेत असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलेलं आहे. खरं तर इम्रान प्रतापगढी यांनी केलेली कविता ही शांतता आणि अहिंसेवर आधारित होती. परंतु कवितेतील भाषा आणि तिच्या चालीवरून ही कविता जातीय सलोखा बिघडवणारी आहे असा ठपका गुजरातच्या उच्च न्यायालयानं ठेवला होता. दुसरीकडे कॉमेडियन कुणाल कामरानं देखील महाराष्ट्राच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करणारी विडंबनात्मक कविता सादर केली होती. याच कवितेवर शिवसेना शिंदे गटाकडून तीव्र आक्षेप घेत निदर्शनं करण्यात आली. खरं तर सत्ताधारी आणि शक्तिशाली लोकांवर याआधीही विडंबनात्मक भाष्य अनेक लेखक, साहित्यिकांनी केलेली आहेत. पण सध्याच्या काळात नेत्यांची ही खिलाडू वृत्ती कमी झाल्याचं या काही प्रकरणांमधून दिसून येतंय. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयानं इम्रान प्रतापगढी यांच्या प्रकरणात दिलेला निकाल हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या दृष्टीनं मैलाचा दगड ठरणार आहे. या संदर्भात तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि असेच माहितीपर आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माय महानगर लाईव्हला नक्की सबस्क्राईब करा.